लाईटच नाही ना. तू ये बाबा पुढे, मला तर भीती वाटते. काही नसत ते आज बसली मी पण. हा का फ्रीज नाही आहो फ्रीज बघा आहे. कपड पुढे कपड मी विकलं 500 रुपयाला. 500 रुपयाला वर्किंग कंडिशन मध्ये हा का, बघू. चांगलं आहे ना. थोडं वायरिंग वेरिंगचा काही इश्यू असेल चांगला. डायरेक्ट दुसरा रूम दिसतोय रे त्यांचा. गेलंय काय होतं ए, यांनी काय केलं दाखव आधी. यांनी कधी हे मारलं कधी. तर मंडळी, तुम्हाला समजलंच असेल डिस्क्रिप्शनवरून की मी सांगितलेलं माझ्या माहेरची घरची टूर. तर हे बघा, जवळजवळ 8 वर्षानंतर मी माझ्या माहेरच्या रूममध्ये आले आहे. आमचं लाकडाचं घर होतं हे, आणि खाली फक्त फरच्या बसवल्या होत्या आम्ही. तेवढंच चांगलं राहिलं आहे. अक्षरशः बाजूच्यांचं रूम पूर्ण दिसतं, इतके लफाटे लाकडं तुटलेली आहेत घरामध्ये. आणि आमचा हा 1 RK होता. जस्ट हॉल, बाहेर किचन आणि एंट्रीला दाखवलेला बाथरूम. मी तर खरंच खूप घाबरते, कारण ते मला असं घाबरवतात. तिथे साप दिसला होता असं तसं, तेच आम्ही बोलत होतो. तुम्ही साप देत होता इथं आपल्या इथं. तर आता ह्याच चाळीची मागची बाजू, म्हणजे पुढे 3 रूम होते आणि मागे 3 रूम. तर आमचे हे शेजारचे आहेत, त्यांनी ही जी चाळ आहे, चाळीमध्ये त्यांचा जो रूम आहे, त्यांचे 2 रूम एक केलेले होते. त्यांनी बघा हा कसा मॉडिफाय केला. अक्षरशः वाटत नाही की एंटर केल्यावर की हा चाळीतला रूम आहे. ॲज आय सेड की हॉल आतमध्ये आणि बाथरूम किचन बाहेरच्या रूममध्ये. एंट्री केल्या अशी होती चाळीची सिस्टम. तर त्याने मस्त फायबरची शीट लावून POP वगैरे केलेली आहे. आणि म्हणजे त्याची आई येऊन अजूनही स्टील तिथे राहते. आता आमच्या तिघींचे लग्न झाल्यामुळे आई पण तिथे राहत नव्हते आमच्या घरी, त्यामुळे माझ्या घराची अशी अवस्था झालेली होती. पण हा त्यांचा रूम मी तुम्हाला दाखवते की म्हणजे जर मॉडिफाय केला, व्यवस्थित केला, तर चाळीतली अशी माझी रूम बघा आणि यांची रूम बघा, जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी खूप अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि त्यांचे 2 रूम एकत्र होते, त्यामुळे एकाला त्यांनी बेडरूम आणि एकीकडे हॉल असतात तेवढाच रूम. आणि बाहेर आपलं किचन बाथरूम शेजारचे त्यांनी केलं आहे. खाली पण त्यांनी कार्पेट टाकलं आहे. आणि त्यांच्या बाहेर म्हणजे सगळ्यांच्याच बाहेर असं अंगण दिलेलं आहे, ओटा. पण यांनी मस्त केलं आहे, म्हणजे स्वच्छता ठेवली, कारण ते तिथे राहतात म्हणून ते तसं राहिलं आहे. आणि आमच्या घरी आता यांच्या शेजारचीच बघा, म्हणजे आमच्या चाळीची मागची बाजू, तर तिथे कोणीही राहत नाही. तर तिथे अवस्था बघा. म्हणजे आपण राहत असलो तर ठीक आहे, म्हणजे चांगलंच राहते, जागा घर असो काहीही असो. पण जर वापरात नसलीच तर मग त्याची हालत तर अशीच होणार. आणि आमच्या चाळीच्या म्हणजे बाहेर पण असे मस्त मोठं ग्राउंड होतं आणि लगेचच म्हणजे रस्ता होता, हायवे, पण तो थोडा लांब होता. आई बघते आता सगळीकडे. ते ताकोने हाईट्स आहे आणि इकडे पण असं ग्राउंड आहे मोठा. मी चाळीसोबत फोटो घेते, कारण तिथेच माझं बालपण गेलं आहे आणि खूप खेळायचो आम्ही प्रत्येकाच्या ओट्यावर जाऊन. आता सगळ्यांची लग्न झाली, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले. मजा यायची, पण लहानपणीचे दिवसच वेगळे. भेटूयात.